विश्वेशलिंग संभूतम विश्वविद्या विबोधकम विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरु। या बिलोली गावामध्ये श्री काशी जगद्गुरु महास्वामीजींच्या 35वा पीठारोहण महोत्सवाच्या निमित्ताने आणि श्री साई सदन गृहप्रवेशाच्या निमित्ताने आयोजित आजच्या महास्वामीजींच्या रथोत्सवामध्ये आणि या धर्मसभेत उपस्थित असलेले या निर्मित ग्रहाचे श्री सुभासप्पा हनुमंतप्पय्या स्वामी, श्री शिवकुमार सुभासप्पा स्वामी, श्री अक्षय सुभासप्पा स्वामी, श्री अनिल सुभासप्पा स्वामी, बिलोलीचे समस्त स्वामी परिवार आणि याच्या महास्वामींच्या उत्सवामध्ये सहभाग झालेले बिलोली गावचे समस्त सद्भक्तगण, भजनकार, कीर्तनकार, वार्ताहर आणि मातांनो, सर्वांना काशी विश्वनाथ आणि विश्वाराध्यांच्या अनंत मंगलाशीर्वाद। आज एक योगायोग कार्यक्रम आहे। सुभासप्पा हनुमंतप्पय्या स्वामी यांनी आपल्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने महास्वामीजींचे शुभागमन व्हावा या उद्देशाने त्यांनी जंगमध्वनी म्हणजे दूरवाणीवरून त्यांनी संपर्क केला। खरं म्हणजे जगद्गुरूंना निमंत्रण देण्यासाठी महास्वामी जिथं असतील न तर कासेला येऊन निमंत्रण द्यावं लागतं, परंतु स्वामी भाग्यशाली आहे। आम्ही इथं तेलंगणामध्ये आपला एक वेद पाठशाला आहे, त्या पाठशालामध्ये जंगमवटूंच्या अय्याचार आणि सामूहिक विवाहाच्या निमित्ताने आम्ही जेवढं चालू होतो, मग एक जंगम स्वामी गावच्या सर्व लोकांच्या पूजापाठ करणारा, कीर्तन करणारा महास्वामीजींना इच्छा व्यक्त केल्यानंतर नाकारणं बरं नाही म्हणून स्वीकारून आजो आलो। तरी त्यांना सांगितलं, अरे आज महाराष्ट्रामध्ये मतदानाचा दिवस आहे, तू सगळ्या लोकांना इथे घेऊन बसेल, मतदान कोण करणार? त्यासाठी आम्ही येण्यापूर्वी सगळ्यांनी मतदान करून या असं सांगितलं होतं। सगळे मतदान केले का? काय राहिले? हात वर कर ज्यांनी ज्यांनी केले, सगळे केले, काही उचलले नाही हात। ज्यांनी उचलणे अजून वेळ आहे, जाऊन मतदान करून या। हा एक राष्ट्रीय पर्व काल आहे, योग्य प्रतिनिधी निवडण्याचा हा अत्यंत शुभ दिवस आहे।
ज्यांना ज्यांना मताधिकार आहे त्यांनी न चुकता मतदान केलं पाहिजे. आम्ही जगद्गुरू असून सुद्धा ज्या ज्या वेळी लोकसभा विधानसभाचे चुनावणा असतो यूपी मध्ये, सगळे कार्यक्रम रद्द करून खास मतदानासाठी मी जात असतो. मतदान केल्याशिवाय या राष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार कोणाला नाहीये. त्यासाठी तुम्ही सगळे केले. ज्यांनी केलं अजून 5 वाजेपर्यंत वेळ जाऊन अवश्य करून या. मुख्य रूपाने आपण आपल्या राहण्यासाठी एक घर निर्माण करतो. काही लोक किरायच्या घरामध्ये वास करतात. इच्छा असतं स्वतःचे घर व्हावा म्हणून. काही लोकांचं होतो, काही रांचं होतच नाही. हे घर बांधण्याचे काय कारण? कशाला घर बांधायचं? आपल्या स्वतःच्या भाड्याच्या घरामध्ये राहिलं तरी चालतं. खऱ्या अर्थाने स्वतःच्या बांधले तरी सुद्धा आम्ही देवाचे भाडे करूच आहोत. कोणी घरचे मालक होऊ शकत नाही. हा जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत माझ्या आपली सगळे म्हणतो. शरीरातला हवा निघून गेली म्हणजे हे तुम्हाला सगळे हलकलून देतात. व तुमचे पोरं नातू माझ्या म्हणतात. तसं जेव्हा सृष्टी झाली तेव्हापासून माझे म्हणणारे भरपूर लोक गेले. आता म्हणणारे सुद्धा काही दिवसानंतर जाणारच आहे. त्यासाठी जग हा ईश्वराचा आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिथाः माग्रदः कश्यचित् धनम्. ईशावास्य उपनिषदात सांगितलेलं आहे ही सारी सृष्टी ईश्वराची आहे. परंतु ईश्वराने स्वतःसाठी निर्माण केले नाही. सृष्टी जे निर्माण केले ईश्वराने केले, ईश्वराची आहे, परंतु आमच्या तुमच्यासाठी निर्माण केले. जसं आई वडील शेत घेतात, घर बांधतात, बँक बॅलन्स करतात, घरामध्ये सोनं चांदी दागिने गोळा करून ठेवतात. कशासाठी? स्वतःसाठी नाही, आपले मुलाबाळांसाठी. मुलाबाळा सुखी असावा म्हणून सगळे व्यवस्था करून ठेवतात. आता आपले सुभाषप्पा घर बांधले कोणासाठी? स्वतःसाठी, पण त्यांचे मुलं आहे ना इकडे, मुलांसाठी. हे सुद्धा स्वतः पुढे येणाऱ्या मुलांसाठी करतात. म्हणजे ईश्वराचे आम्ही सगळे मुलं आहोत. ईश्वर सर्वांचे माता पिता आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. सध्या आमच्या तुमच्या सगळ्यांचे माता पिता आहे, जन्म दिलेले माता पिता आहे. त्यांना जन्म दिले त्यांचे माता पिता. असं त्यांचे माता पिता असं मागा गेले तर शेवटी राहतो कोण? शिव आणि पार्वती. ते सर्वांचे माता पिता आहे. म्हणून महाकवी कालिदासाने सांगितले वागर्थाविव संपृक्तौ
वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। पार्वती आणि परमेश्वर जगातील सर्व जीव जंतूंचे माता पिता आहे। जेवढं 84 लाख योनीमध्ये जीव जंतू जन्माला येतात सगळ्यांचे माता पिता म्हणजे पार्वती आणि परमेश्वरच आहे। तो पार्वती परमेश्वर एवढं पंचमहाभूत निर्माण केले, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही। पृथ्वीशिवाय राहणार कुठं? आधार पृथ्वी आहे। राहिले तर खायला पाहिजे, पियाला पाणी पाहिजे। मग देवाने जलाची उत्पत्ती केली। हे सगळं शिजून पाक होण्यासाठी अग्नी पण पाहिजे, अग्नीचे निर्माण केला। सगळं देऊन जर हवा दिल्या नसते मग काय झालं असतं? पाणी आहे, अन्न आहे, भूमी सगळे असून जर श्वासोच्छ्वासासाठी देवाने ऑक्सिजन प्राणवायू दिला नसता मग आम्ही राहिले असतो का? नाही। म्हणून सर्व जीवांना जगण्यासाठी शुद्ध हवा दिला, पाणी दिला, जमीन दिला, जमीनमध्ये अनेक अन्न झाले। आपल्याला इकडे तिकडे हिंडायला हे पोकळी पण पाहिजे की आकाश नसेल तर जाणार कुठं? म्हणजे हे पंचमहाभूतांची सृष्टी केली। एवढंच नाही, या पंचमहाभूत घेऊन 14 लोकांचे निर्माण केले। भूमीचे खाली 7 लोक, भूमीवरून वरचे 7 लोक, चतुर्दश भुवन ब्रह्मांड त्याला म्हणतात। एवढ्या लोकांची सृष्टी कशाला केले? आम्ही तुम्ही केलेले जे पुण्य पाप आहे, ज्याच्या जवळ उत्कृष्ट पुण्य पाप आहे त्यांना वरच्या लोकांमध्ये पाठवतात, ज्यांना हीन पुण्य पाप आहे त्यांना खालच्या लोकांमध्ये पाठवतात। ज्यांचे पुण्य पाप समान असतात त्यांना या मानव लोकांमध्ये ठेवतात, मानव रूपाने। उभाभ्याम पुण्य पापाभ्याम मानुष्यम लभते वशः। पुण्य पाप दोन्ही समान झाल्यानंतर मानव रूपाने भूलोकात आपल्या सर्वांचे जन्म होतो। मानव जन्मात आल्यानंतर आपल्याला काय करायचे? आमच्या सर्वांवर 3 ऋण असतात। पहिला ऋण आहे देवाचा, दुसरा ऋण आहे माता पितांचा आणि तिसरा ऋण आहे गुरुचा। देवाने कृपा केली, आम्ही मानव जन्मात आलो। आई वडील नसले असते मग आपण जन्माला कसा आलो असतो? देवाने आशीर्वाद केला, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिले। जन्म दिले आपल्याला संस्कार नाही, दीक्षा नाही, मंत्र नाही, लिंग नाही, भस्म नाही, तर आपला उद्धार कसा होणार? म्हणून गुरु हे सगळे करतात। म्हणून गुरुचे पण ऋण आपल्यावर असते। म्हणून सांगतात ऋणानी त्रीण्यपाकृत्य मनोमोक्षे नवेशयेत। 3 ऋणातून मुक्त झाल्याशिवाय मानवाला मुक्ती मिळत नाही। म्हणून देव ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला रोज देवाची पूजा करावी लागते।
तुम्ही कुठलाही धर्मामध्ये असो जन्म, तुमच्या तुमच्या देवाची पूजा तुम्हाला रोज करावं लागतं देव ऋणातून मुक्त होण्यासाठी. ज्या आई वडिलांनी जन्म दिले, दूध पाजून खाऊ घालून मोठा केले, शाळामध्ये घालून उत्तम शिक्षण दिले, मुलगा असेल तर योग्य मुलीला घेऊन लग्न केलं, मुली असेल तर योग्य वराळ घेऊन लग्न केलं. एवढंच नाही तर राहण्यासाठी सुंदर घर बांधून दिला, खर्चासाठी बँकेमध्ये पैसा ठेवला. एवढं सगळं करता 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 आई वडील थकतात आणि म्हातारपणा येतो. त्यावेळी त्यांना चालता येत नाही, दिसत नाही, स्वतः खाता येत नाही. अशा वेळी जसं आई वडील मुलांना सांभाळतात, तसं मुलांनी आई वडिलांना मुलासारखं त्यांना सांभाळलं पाहिजे. ह्यालाच आपण पितृऋण म्हणतो. पितृऋणातून मुक्त व्हायचे. त्याच्यानंतर आपल्याला उद्धार करणारा गुरु असतो. गुरु दीक्षा देतो, पूजासाठी इष्टलिंग प्रदान करतो, जप करण्यासाठी मंत्र देतो, लावण्यासाठी भस्म देतो, शिवाच्या नेत्रातून उत्पन्न झाले रुद्राक्ष देतो, पादोदक प्रसाद देतो. तुम्ही आईच्या गर्भामध्ये असताना 8व्या महिन्यामध्ये येऊन लिंग बांधतो. 5व्या दिवशी पुन्हा येऊन तुझ्या लिंगाला तुला गळ्यात बांधतो. ज्या वेळी तू 8 वर्षाचा होतो त्यावेळी विद्वत तुला दीक्षा देतो. 20-22 वर्ष झाले की येऊन पंचकळ स्थापना करून तुझ्या लग्न लावतो. लग्न झालेले वधूवर गरोदर झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या पोटाला लिंग बांधतो, त्यांच्या मुलाला दीक्षा करतो. म्हणजे संपूर्ण तुमच्या वंशामध्ये येणारा सर्व पिढ्यानपिढीचा उद्धार तुमच्या कुलगुरु करत असतो. म्हणून सर्वांवर गुरुचे ऋण असते. त्या गुरुचे ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करायचे? तन मन धनाने गुरुची सेवा करायचे. त्यांच्या मठामध्ये गेले तर मठाचे झाडू लावून तिथलं सगळं सेवा करून स्थान सेवा करायचे. त्यांचे शेत असेल तर शेतामध्ये सुद्धा आपण सेवा करायची. अशा रीतीने स्थान, सद्भावना आदी रूपाने गुरुची सेवा करून गुरुकृपा ज्यावेळी आपण प्राप्त करून घेतो त्यावेळी आम्हाला मुक्ती घेण्यासाठी परमिशन मिळतो. नसेल तर मुक्ती मिळत नाही. योगायोगाने आपले स्वामी परिवार गुरु लोकांना तर भरपूर लोकांना बोलवले. उद्या येणार आहे का? हा, सगळे गुरु लोक उद्या येणार आहे. जगद्गुरु अगोदर आले. खरं म्हणजे गुरु अगोदर यायचे, गुरु लोकांनी जगद्गुरूंचे स्वागत करायचे. परंतु त्यांच्या वेळ वेगळं. आपला अकस्मात योग आल्यामुळे आजच प्रवेश झाला. गृहप्रवेश तो शास्त्रामध्ये घर बांधल्यानंतर घराची शुद्धी करावं लागते. घराची शुद्धी कसं होणार? आपण रुद्राभिषेक करणार, नवग्रहांची शांती करणार, होम हवन करणार, गायेला घरामध्ये प्रवेश करून घेणार,
सुवासने कुंभ कलश घेऊन आत प्रवेश करणार. आपले देवाला घेऊन आपण आत जाऊन देवाऱ्यावर देव ठेवून नवीन चुल्लेवर दूध ठेवून तापवून उकळून मग पूजा करून मी काय म्हणतो, आपल्या घर शुद्ध झाला, वास्तू शुद्ध झाला असं आपण म्हणतो. एवढं करून सुद्धा घर शुद्ध होत नाही. पादाग्र रेणव यत्र पतन्ति शिवयोगिनाम तदेव सदनम पुण्यम पावनं गृहमेधिनाम. जोपर्यंत साधू संत गुरु सद्गुरु घरामध्ये पाय ठेवत नाही, त्यांचे पादधुळे घराला लागत नाही, तोपर्यंत घर पूर्ण रूपाने शुद्ध मानता येत नाही. परंतु ज्या दिवशी गृहप्रवेश असतो त्या दिवशी गुरु मिळतो, कधी नाही मिळत शकत. ज्यावेळी गुरु येतील तेव्हा करावं लागतं. परंतु स्वामी परिवारांचे एवढं भाग्य आहे, ज्या दिवशी गृहप्रवेश झाला त्या दिवशी गुरुचा पण प्रवेश झाला. असं संधी कोणाकोणातरी मिळत असत. म्हणून आज गृहप्रवेशाच्या निमित्ताने महास्वामीजींचे सुद्धा सीधा येऊन आम्ही गृहप्रवेश पण केलो. आता राहिले काय, तुम्हाला दर्शन द्यायचे. तुम्ही अत्यंत आतुरतेने बसलेला आहात. महास्वामीजी ज्यावेळी गाडीवरून आले, रथात बसण्यासाठी जात होते, तेव्हा तुम्हाला घाई सुटली होती दर्शन करावा, दर्शन करायचं म्हणून. म्हणजे खूप दिवसानंतर जगद्गुरूंचे दर्शन झालं म्हणून तुमची आतुरता ठीक आहे. म्हणून काही घाबरू नका. आम्ही आज इथंच मुक्काम आहे. नवीन घरामध्ये आपण मुक्काम करणार आहे. तुम्ही आशीर्वचन झाल्यानंतर निवांत एक एक येऊन दर्शन घ्या. दर्शन झाल्यानंतर तुम्हाला उपहाराची व्यवस्था आहे. त्याच्यानंतर जंगमाराधना आहे. जंगमाराधना अत्यंत श्रेष्ठ आराधना मानला जातो. जंगम म्हणजे कोण? जेवणारा महादेवाला जंगम म्हणतो. स्वतः जेवणारा जो महादेव आहे, जेवणारा जो देव आहे, त्यालाच आपण जंगम म्हणतो. एक झाड तुम्ही लावता, झाड वाढण्यासाठी काय करता? पाणी देता. कुठं देता पाणी? मुळामध्ये. झाडाच्या पत्त्याला शाखेला पाणी शिंपडत नाही. मुळाला पाणी दिलं तर झाडाला सगळीकडे पोचतं. तसं जर देवाला जीव घालायचे असेल तर काय करायचंय? देवाला जीव घालायचा. देवाला जीव घालायचं असेल तर संतांना जीव घालायचं, मग देव जेवतो. स्वतः देव जेवत नाही. एक गावामध्ये ग्रस्त होता. लग्न झाल्यानंतर 4-5 वर्ष झाले, मुलं बाळ झाला नाही. मग चिंता लागली, मुलं झाला नाही, मुलं बाळ झाला नाही. कोणीतरी सांगितले, तुम्ही एक महादेवाला संकल्प करा, महादेवाची कृपा झाली तर मुलं होतात. मग काय करायचे? जा महादेव मंदिरामध्ये जाऊन पूजा कर आणि तू नमस्कार काहीतरी देवाला देतो म्हणून. त्यांनी काय संकल्प केला? देवा, मला जर मुलं बाळ झाले तर
मी तुला भरपेट तूप आणि पोळीचे जेवण देतो, भरपेट, आणि तुला नेसण्यासाठी जोडी धोती देतो, एक शर्ट देतो, एक पेठा देतो, एक टॉवेल देतो म्हणून संकल्प केला. योगायोगाने त्यांच्या भक्तीने 1 वर्षामध्ये एक मुलगा झाला. मग दंपतीच्या मनामध्ये विचार आला, मुलगा तरी जन्माला आला, आता देवाचे नवस पेटायचे, त्यांना संकल्प पूर्ण करायचे, काय करायचे. देव कसं जेवतो, देवाला कसं जेव घालायचं. आम्ही तरी म्हणलो तूप पोळी तूप जेव घालतो, देवाला कसं जेव घालायचं. आणि देवाला किती मोठा धोती लागतो काय माहित, त्यांच्या शरीराला किती कपडा लागतो, किती मीटर लागतो, पेटा किती लांब लागतो. संकल्प जर केला, कसं पुरायचं कसं. मग त्या गावामध्ये एक 100 वर्षाचा एक वृद्ध माणूस होता. ते सगळे दोघं दंपती त्यांच्या जवळ गेले. बाबा, आम्ही असं संकल्प केलो देवाला अर्पण करण्यासाठी, परंतु पुरणपोळी तूप खाऊ घालतो म्हणलो, कसं खाऊ घालायचं, देवाला तोंडात कसं घालायचं, कुठं घालायचं. आणि त्यांना आहेर पण द्यायचे, त्याला किती कपडा लागतो काय माहित नाही. मग काय करायचं. तो आजोबा म्हणला, सीधा सीधा देवाला जीव घालणं कोणाला शक्य नाही. आणि देव एवढं मोठं आहे, त्याला सगळे मिलचे कपडे आणले तरी कमी पडणार. महात्मा बसवेश्वर एक वचनामध्ये म्हटलेलं आहे, जगदगला मुगिलगला ಮಿಗೆಯಗಲ ನಿಮ್ಮಗಲ ಪಾತಾಳದಿಂದ ಅತ್ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಚರಣ ಶ್ರೀಗಿರಿಯ ಅತ್ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಮುಕುಟ ಅಗಮ್ಯ ಅಗೋಚರ ಅಪ್ರಮಾಣ ಲಿಂಗವೇ ಎನ್ನ करस्थलಕ್ಕೆ ಬಂದು चुळुकादिरय्य. कळते का कन्नड तुम्हाला? थोडं थोडं कळत. कोणीतरी कन्नड गाणं म्हणत होते. म्हणजे ते बसवेश्वर आपल्या तळहातामध्ये इष्टलिंग घेऊन देवाचे वर्णन करतो, किती मोठा आहे तो, जगभरून पसरलेला आहे. तुझा पाय पाताळापेक्षा खोल आहे, तुझं मस्तक सत्य लोकापेक्षा वर आहे, एवढा अगम्य आहे, अगोचर आहे, तरी गुरुकृपाने माझ्या हातामध्ये इष्टलिंग रूपाने तो आलेला आहे. मग जगभर असलेले व्यापूस असलेले देवाला कपडा कुठून आणणार. मग आजो म्हणला, काय चिंता करू नको, लिंग जो है, देव जो है, जंगम रूपाने जिवंत असतो. तुमच्या गावामध्ये एक अत्यंत शुद्ध आचार विचार संपन्न एक जंगम आहे, स्वामी आहे. तू त्याला घरी बोलावून त्याला भरपेट जीव घाल आणि त्यांना जे धोती पेट लागते देऊन टाक, म्हणजे देवाला पोचतो. ते दंपती म्हणाले, आजोबा आम्ही संकल्प देवाला देण्यासाठी केले, जंगमाला देण्यासाठी नाही. देवाला द्यायचं कसं ते सांग. आजो म्हणला, बाई तू मुलाला जन्म दिले ना, आता तो बाहेरून दूध पाजू ते खाऊ घालते. तो बाळ तुझ्या जो पोटात होता तेव्हा तू कसं खाऊ घालत होती. तुझे बाळ पोटात होता तेव्हा काय करत होते. ते म्हणाले, पोटात असलेले बाळांना वेगळे खाऊ घालायला जरूरत नाहीये.
आई खाल्ले की आपोआप मुलांना मिळत असतो. देवाने सगळं पाईपलाईन केलेलं असतं तिथं आईचे सगळे तीर्थ जाण्यासाठी. मग आजो म्हणला, हे बघ, तुझ्या पोटात असलेले मुलाला जीव घायला जसे म्हणजे आईला खाऊ घातले की मुलाला मिळतो ना. म्हणून गरोदर महिलांना 7व्या 8व्या महिन्यामध्ये तुम्ही घरोघरी बोलते खाऊ घालता ना. नवीन साडी नेसून करता की नाही येतं. कशासाठी? तिच्यासाठी नाही, तिच्या पोटातला जो बाळ वाढतो तिच्यासाठी, त्या बाळासाठी खाऊ घालतो. तसं अजून म्हणला, जसं पोटामध्ये असलेले बाळांना वेगळे खाऊ घालता येत नाही, आईला खाऊ घातले की मुलांना पोचतो, तसं जे ज्ञानी जंगम असतो, शिवज्ञानी, शिवपूजा करणारा, निरंतर शिवध्यान करणारा जंगम असतो, त्यांच्या हृदयामध्ये देव बसून असतो. त्यांना खाऊ घातले की सगळ्यांना मिळतं. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राणीला खाऊ घालण्याची पद्धती. गायला घास घालायचे, चिंटीना साखर घालता, मासेना पीठ घालतात. म्हणजे प्रत्येक जीवाला खाऊ घालणं म्हणजे देवाला खाऊ घालण्यासारखंच आहे. आता तुम्ही जंगमाराधना करतो स्वामी, एवढं जंगमाना बसून खाऊ घालणं म्हणजे देवालाच खाऊ घालायचं. भक्तांना खाऊ घातलं तरी सुद्धा देवालाच खाऊ घातल्यासारखंच असतं. भक्तांचे हृदयामध्ये सुद्धा भगवान असतो. भगवान नसलेले कुठल्या प्राण्याने, कुठल्याही प्राण्याला तुम्ही खाऊ घातले तरी सुद्धा तो देवालाच पोचतो. म्हणून येन केन प्रकारेण यस्य कश्यापि देहिनः संतोषम रचयेत प्राज्ञः तदेवेश्वर पूजनम्. ईश्वराची पूजा म्हणजे मंदिरात जाऊन अभिषेक करणे एवढंच नाही. तुमच्या जवळ आलेल्या एका मानवाला, प्राण्याला, पशुला, पक्षीला आदराने स्वागत करून त्याला काहीतरी खाऊ घातले, पाणी दिले तरी सुद्धा ईश्वराची पूजा सारखं होतो. म्हणून स्वामी परिवाराने विचार केला, आम्ही घर बांधलो, देवाला जीव कसं घालायचे, देवाला कपडा कसे घालायचे, म्हणून जगद्गुरूंना बोलावून घेतले. जगद्गुरूंना वस्त्र दिले म्हणजे ते देवाला दिल्यासारखं झालं. जगद्गुरूंची पूजा होऊन महास्वामीचे प्रसाद घेतले म्हणजे देवाला जीव घातल्यासारखंच होतो. एवढंच नाही, तुम्हा सर्वांची पण व्यवस्था आहे. म्हणजे तुम्ही जेवले तरी सुद्धा देवच जेवतो, जंगम जेवले तरी सुद्धा देवच जेवतो, पशु पक्षी खाल्ले तरी सुद्धा देवच जेवतो. म्हणजे देवाला सर्व रूपाने पाहून सर्व प्राण्यांना आदर मान सत्कार करून अन्न पाणी दिले की देव तृप्त होतो. म्हणून आज स्वामी परिवार खरोखर देवाला तृप्त करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आता ह्याच्यानंतर महास्वामींचे तुलाभार होते. तुलाभार करून महास्वामी पुन्हा इथं बसतील. त्यावेळी तुम्ही सर्वांनी पाळेन येऊन नमस्कार करा, प्रसाद घ्या आणि जंगमाराधना बघून नंतर पूर्ण पोटभर प्रसाद घेऊन, म्हणजे तुम्ही प्रसन्न झाले, प्रसाद घेते म्हणजे देवच प्रसन्न झाला असं अर्थ असतो की आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून आपल्या भारत देशामध्ये काही केले तरी आपण लोकांना जेवण देतो. लग्न केले तर लोकांना जेवण देतो, गृहप्रवेश केले की लोकांना जेवण देतो, मुलं बाळा जन्माला आले तर लोकांना जेवण देतो,
कोणी शिव झाले तर लोकांना जेवण देतो. म्हणजे जेवण देणं म्हणजे देवाला साक्षात जीव घालणंच आहे. देवाला तुम्ही अभिषेक करू शकता पाण्याने, भस्म देवाला लावू शकता, बेलफूल वाहू शकता, धूपदीप अर्पण करू शकता, परंतु जीव कसं घालणार? फक्त तुझ्याकडे हात माझ्याकडे भात असं देवाला हात दाखवून स्वतः खायचं नाही, इतर लोकांना खाऊ घातले म्हणजे देवच जेवतो ही भावनाने प्रत्येकाने, फक्त स्वामी नाही, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये काही निमित्ताने पूजा पाठ असतो त्यावेळी आपापला शक्ती भक्तीप्रमाणे कमीत कमी एक जीवाला तरी जेवण अवश्य दिलं पाहिजे, तेव्हा देवाची पूर्ण कृपा मिळणार आहे. म्हणून आज स्वामी परिवार गुरु लोकांना जेवण देणार आणि जगद्गुरूंना सुद्धा जेवण देणार आहे. म्हणजे त्याने एवढं दिवस केलेले जनसेवाच्या फळ आज त्यांना प्राप्त झालं असं सांगून स्वामी परिवार आला आणि त्यांचे निमंत्रणाला मान देऊन आलेले तुम्हा सर्वांना अनंत मंगलाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करतो. ह्याच्यानंतर तुलाभार होणार, नंतर तुम्ही गडबड करायचे, आम्ही बसतो, तुम्हाला दर्शन देऊनच नंतर आम्ही पूजाला जातो. ओम शांती शांती शांती. जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय. जागेवरून कोणी जोडायचं नाही, सर्वांना बसलेल्या ठिकाणी आपल्याला तुलाभार पाहायचा आहे. जागेवरून बिलकुल कोणी सरकायचं नाही. हॅलो 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 हॅलो. कृपया जागेवरून कोणी उठू नका, सर्वांना बसलेल्या ठिकाणी आपल्याला तुलाभार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुलाभार संपल्यावर दर्शनासाठी प्रत्येका व्यक्तीला दर्शन भेटणार आहे, गोंधळ करू नका. काशी अवतरली बिललिया नगरी, काशी अवतारली बिललिया नगरी, नान गंगा वाहे घरोघरी, 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 नान गंगा वाहे घरोघरी. गुरुमुखाची अमृतवाणी, गुरुवरयाची अमृतवाणी, जगद्गुरुची अमृतवाणी, जगद्गुरुची अमृतवाणी. सेवन करना भक्त जनानी, सेवन करना भक्त जनानी, आनंद हरपली आनंद सागरी, आनंद हरपली आनंद सागरी, ज्ञान गंगावाही घरोघरी, घरोघरी ज्ञान गंगावाही घरोघरी, घरोघरी ज्ञान गंगावाही घरोघरी, ज्ञान गंगावाही घरोघरी, घरोघरी ज्ञान गंगावाही घरोघरी, घरोघरी ज्ञान गंगावाही घरोघरी. काशी अवतरली बिललिया नगरी, काशी अवतरली देवाळ नगरी, घरोघरी घरोघरी ज्ञान गंगावाही घरोघरी, घरोघरी घरोघरी ज्ञान गंगावाही घरोघरी, ज्ञान गंगावाही घरोघरी, घरोघरी ज्ञान गंगावाही घरोघरी, घरोघरी ज्ञान गंगावाही घरोघरी. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. जगद्गुरु
शिवाचार्य महाराज की हरे हरे काशी विश्वनाथ महाराज की जय. कृपया काट्याला सर्वजण धरा, काट्याला धरा सर्वजण, गोंधळ करू नका. काट्याला व्यवस्थित धरा, गोंधळ करू नका. सर्वांना दर्शन मिळणार आहे, सर्वांना गर्द करू नका. सर्वांना दर्शन मिळणार आहे. तुलाभार संपल्यावर कुणीही गोंधळ करू नका. गुरुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, जगद्गुरु तुम्हारी जय जय हो, जगद्गुरु तुम्हारी जय जय हो, काशी विश्वनाथ तुम्हारी जय जय हो, काशी विश्वनाथ तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, शिवाचार्य महाराज जय हो, गुरुदेव तुम्हारी जय 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 जय हो, सब साधु संत की जय जय हो, सब साधु संत की जय जय हो, गुरुवर्य तुम्हारी जय जय हो, गुरुवर्य तुम्हारी जय जय हो, महाराज की जय हो, गुरुदेव तुम्हारी जय 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 जय हो, तुम्हारी जय जय हो, संत श्रोमणी पंत स्वामी महाराज की जय, जगद्गुरु आचार्य महाराज की जय, काशी विश्वनाथ महाराज की जय, जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय. हर 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 भारत माता की जय. वंदे जागेवरून कुणी उठायचं नाही.